गोहत्येविरोधात जनआक्रोश तीव्र, आमदार संग्राम जगताप यांची कठोर कारवाईची मागणी। देशभरातून गो सन्मान आवाहन अभियानाची पंतप्रधानांना साद। गोवंश संरक्षणासाठी केंद्रीय कायदा आणि गोपालन मंत्रालयाची मागणी। देशभरातील गोभक्त संत समाज आणि सजग नागरिकांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठे निवेदन सादर केले। गो सन्मान आवाहन अभियानाच्या माध्यमातून देशी गोवंशांच्या संरक्षणासाठी, गोसेवेच्या सन्मानासाठी आणि राष्ट्रीय स्तरावर कडक कायदा करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे। गो सन्मान आवाहन अभियानाअंतर्गत देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात देशी गोवंशांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनात गोवंशाला राष्ट्रीय सन्मान देण्याबरोबरच गो संरक्षणासाठी स्वतंत्र केंद्रीय कायदा लागू करावा आणि स्वतंत्र गोपालन व गो संरक्षण मंत्रालय स्थापन करावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली। तर निवेदनात म्हटले की देशभरातील गोवंशांची अवस्था अत्यंत चिंताजनक असून तस्करी, कत्तल, रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांची दुर्दशा आणि गोचर जमिनीचे अतिक्रमण हे गंभीर प्रश्न बनले आहेत। या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या। देशभरात गो संरक्षणासाठी एक समान केंद्रीय कायदा लागू करावा, गोपालन व गो संरक्षण मंत्रालय स्थापन करावे, गोवंशाला राष्ट्रमाता किंवा राष्ट्रीय आस्था म्हणून मान्यता द्यावी, गो तस्करी आणि गो हत्येला अजामीनपात्र गुन्हा घोषित करावे, गो आधारित ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना द्यावी, प्रत्येक जिल्ह्यात आदर्श गोशाळा उभाराव्यात, राष्ट्रीय महामार्गावर जखमी जनावरांसाठी गो ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करावी, शालेय अभ्यासक्रमात गोविज्ञान विषयाचा समावेश करावा आणि गोचर जमिनींचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा। या निवेदनात ठळक भूमिका स्पष्ट करण्यात आली असून गोवंश संरक्षण हा केवळ धार्मिक किंवा आस्थेचा विषय नसून तो देशाच्या कृषी, पर्यावरण, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासाशी थेट संबंधित राष्ट्रीय प्रश्न आहे। देशी गोवंशांवर आधारित नैसर्गिक शेती, जैविक खत, पंचगव्य उपचार आणि ग्रामीण रोजगार यांना चालना दिल्यास भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळू शकतो, असा दावा या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे। गो सन्मान आवाहन अभियानाने दावा केला आहे की देशभरातून हजारो नागरिकांनी या मोहिमेला पाठिंबा दिला असून मोठ्या प्रमाणात स्वाक्षरी मोहिमेद्वारे हे निवेदन सादर करण्यात आले। या अभियानाशी संबंधित संत, गोसेवक आणि नागरिकांनी केंद्र सरकारने या मागण्यांवर गांभीर्याने विचार करून तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावेत अशी मागणी केली आहे। भारत देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गोमातेच्या बाबतीमध्ये निवेदन देण्यात आलेले आहे। तसंच त्या अनुषंगानं अहिल्यानगर मध्ये देखील तहसील कार्यालयामध्ये आज निवेदन देण्यात आले आहे। त्याचं कारण असं आहे की गोमातेच्या बाबतीमध्ये तिच्या संरक्षणाकरता कुठंतरी अनेक वेळेला वेगवेगळ्या प्रकारे अनेक आंदोलन होतात, जन आंदोलन छेडली जातात, त्याच्याबद्दल कायदे देखील तयार झाले आहेत। याच्या बाबतीमध्ये अजूनही कुठं ही जिहादी प्रवृत्ती, जिहादी मानसिकतेचे लोक अजून थांबायला तयार नाही। या प्रकारे कुठंतरी ह्या लोकांचा बंदोबस्त झाला पाहिजे। याच्यावर नवीन नवीन कायदे होत असताना देखील थांबत जर नसेल तर याला कुठंतरी आपल्याला आता पायबंद घालणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने आज कुठेतरी या गोमातेचं रक्षण करणारे अनेक लोक आहेत, मग गोशाळेच्या रूपाने असेल त्यांना मोठ्या स्वरूपामध्ये कुठेतरी मदत शासनाच्या वतीने झाली पाहिजे। तसं आज महाराष्ट्र सरकारने म्हणजे राज्य सरकारने या गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे। तर हा देशभरामध्ये देखील कुठेतरी राष्ट्रमातेचा दर्जा हा गोमातेला मिळाला पाहिजे अशी मागणी आहे। आणि या बाबतीमध्ये जर पुढाकार घ्यायचा असेल तर आता याला कठोर शासन, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालं। या देशामध्ये सर्वात पहिला गोरक्षक म्हणजे कोणाची ओळख असेल तर छत्रपती शिवाजी महाराज होते। ज्या वेळेला एखाद्या गोमातेची हत्या त्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीने केली तर त्याला ताबडतोब त्याचे हात बाजूला करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं। आणि कुठेतरी अशा कायद्याच्या माध्यमातून हे सगळं थांबणं गरजेचं आहे। म्हणून ती मागणी आज या ठिकाणी सर्वांच्या वतीनं करण्यात येत आहे। तसं हजारो सह्यांचं निवेदन या तहसील कार्यालयामध्ये आज पोच झालेलं निवेदन दिलं गेलेलं आहे आणि देशभरामध्ये लाखोच्या नाही तर करोडोच्या संख्येनं हे निवेदन आता पोच होत आहे। हर हर महादेव। संपूर्ण भारतामध्ये आज एक ऐतिहासिक गोष्ट घडली। जसं वृंदावनमध्ये 1000 संत एकत्र आणि त्यांनी संकल्प केला की येत्या 4 टप्प्यात एक असं अभियान करायचं की आमच्या देशामध्ये एकही गोमाता कटली नाही पाहिजे। आणि त्यासाठी पहिलं जी मोहीम आखली ती 4 कोटी सह्यांची आहे आणि आज आपल्या नगर शहरामध्ये सुद्धा 21,000 सह्या झाल्यात आणि जिल्ह्याच्या मिळून एक 50,000 सह्या होणार आहेत। दुसरं अभियान आहे की आज 27 एप्रिलला आपण प्रत्येक तहसीलला म्हणजे देशभरातील 5,500 तहसीलला आज आपले गोरक्षक, आपले गोप्रेमी, धर्मप्रेमी आज निवेदन देणार आहे। ही एक मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे की आमची गाय माता वाचली पाहिजे। त्यासाठी देश पातळीवरचं हे अभियान संतांनी रचलं आणि पाहता पाहता ते यशस्वी पण झालंय।
आणि ह्याच्यातही जर काही झालं नाही तर संतांनी ठरवलं की 27 जुलैला परत एकदा एक मोठा मोर्चा काढायचा आणि त्याच्याही परत जर ठरलं नाही तर मग मात्र 15 ऑगस्टपासून 1000 संत आमरण उपोषणाला बसणार आहेत. जोपर्यंत कायदा पास होत नाही तोपर्यंत एकही संत जागेवरून उठणार नाही असा प्रण घेऊन हा संकल्प चाललेला आहे. त्याचाच भाग म्हणून आपण आज अहिल्यानगर शहरमध्ये आपले लाडके आमदार आणि आपले सर्व गोप्रेमी आपण आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवल्यात. हर हर महादेव.